नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारतीय मेंगडे या चॅनलवर। आज आपण चिकन बनवणार आहे, थोडं वेगळ्या पद्धतीत बनवून दाखवणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हे बघा, चिकन चांगलं धुवून घेतलंय, एक बटाटा घेतलाय, एक कांदा घेतलाय, कढीपत्ता आणि काजू घेतले। पहिला आपण कांदा बटाटा कट करून घेऊ आणि गॅस चालू करून टोप ठेवूया गॅसवर। टोपामध्ये 2 चमचे तेल टाकूया। त्याच्यामध्ये मोहरी टाकू थोडी, जिरं टाकू थोडं आणि कांदा टाकू। कांदा चांगला लाल होऊन द्यायचा। कढीपत्ता टाकूया। हा बघा, कांदा चांगला लाल झाला आहे आपला। तर त्याच्यामध्ये मसाले टाकूया। हा घरगुती मसाला, चिकन मसाला, चिकन मसाल्याचं 2 चमचे टाकूया। हळद थोडीच टाकायची आहे, कारण आपण चिकनला लावलेलं आहे ना पहिलं। कांदा मसाला 2 चमचे कांदा मसाल्याचं, मीठ थोडं टाकायचं आहे, कारण पहिलं चिकनला लावलं आहे आपण। आता आपण चिकन टाकूया त्याच्यात। सॉरी, पहिलं वाटण टाकू। कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं आहे मी। तर त्याच्यामध्ये चिकन टाकूया आपण। काजू घेतले होते ना, ते टाकायचं आपल्याला त्याच्यात। आणि बटाटा आपण चांगला हलवून घेऊ आता। हे बघा, चांगलं हलवून घेतलंय। तर त्याच्यावरती ताट झाकून ठेवूया। पाणी नाही मी टाकलेलं, थोडं पण। एक 2 मिनटं झालेत, आपण झाकण काढूया त्याच्यावरचं। हे बघा कसं पाणी सुटलंय बघा त्याला। पाणी मी वळसं पण नव्हतं टाकलं। हे ताटामधलं पाणी आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकूया आपण। चिकन झालेले, टोप झालाय बारीक। आपण अजून पाणी ठेवू त्याच्यावर। अजून 1-2 मिनटं ठेवू, मग झाकण काढू। झाकण काढून बघूया आपण।
त्याच्यामध्ये ना आता इसूर टाकायचा आहे, खडा मसाल्याचा इसूर केला आहे ना मी, तो 1 चमचा टाकायचा आहे. कारण वाटण आहे ना मी फक्त कांदा खोबऱ्याचंच केलेलं आहे ना, हा सगळा खडा मसाला आहे. हे ताटामधलं पण पाणी त्याच्यात होतो. तर 5 मिनटं शिजून देऊ, मग गॅस बंद करूया. हे बघा आपलं चिकनचं कालवण झालं तयार. आता आपण ताट भरायला घेऊया. इकडे आमची वायशिली बसली. हे बघा, हे बघा आमचं ताट झालंय तयार. हे चिकन, भात, भाकरी, लिंबू, कांदा असं करून बघा, खाऊन बघा, खूप छान लागते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.